नंदुरबारमध्ये वन विभागाने आणि पोलिसांनी मिळून एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे। एखाद्या थरारपटात शोभेल अशा पद्धतीने भाजीपाल्याच्या कॅरेट खाली लपवून हे मुके प्राणी आणि पक्षी नेले जात होते। मित्रांनो, पुष्पा सिनेमात चंदनाची तस्करी तुम्ही पाहिलीच असेल, पण खऱ्या आयुष्यात नंदुरबार पोलिसांनी त्याहून भयानक असा प्राणी तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे। मुख्या प्राण्यांचा हा रॅकेट कसा उघड झाला, त्या कॅरेटमध्ये नेमकं काय दडलं होतं, हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला म्हणजेच LCBला एका गुप्त बातमीदाराकडून अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली होती। सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून एका आयशर टेम्पोमध्ये काहीतरी बेकायदेशीर नेले जात आहे अशी ती खबर होती। पोलिसांनी वेळ न घालवता विसरवाडी गावाजवळ सापळा रचला आणि संशयास्पद टेम्पो अडवला। सुरुवातीला वरून पाहिल्यावर त्यात फक्त रिकामे आणि काही भाजीपाल्याचे प्लास्टिक कॅरेट दिसत होते, पण पोलिसांना संशय आला कारण टेम्पोमधून प्राण्यांचा आवाज आणि उग्र वास येत होता। जेव्हा पोलिसांनी वरचे कॅरेट बाजूला केले तेव्हा ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले। त्या कॅरेटच्या आड लोखंडी जाळ्या आणि लहान पिंजरे लपवले होते। त्या पिंजऱ्यांमध्ये हे प्राणी अक्षरशः एकामेकांवर कोंबले होते। या रॅकेटमध्ये कोणकोणते प्राणी होते जाणून घेऊया। सर्वप्रथम 5 भारतीय कोल्हे ज्यांना जंगलातून पकडून अत्यंत अमानवीय स्थितीत ठेवले होते। द्वितीय 99 जंगली पोपट अलेक्झांड्रियन प्रजाती, हे दुर्मिळ पोपट असून त्यांची मोठी तस्करी केली जाते। तृतीय 190 इतर पक्षी, छोट्या पिंजऱ्यात या पक्ष्यांना श्वास घेता येईल इतकीही जागा नव्हती। सुरुवातीच्या बातम्यांमध्ये खवले मांजरांचा उल्लेख असला तरी अधिकृत कारवाईत कोल्हे, पोपट आणि तीतर यांची मोठी संख्या समोर आली आहे। या कारवाईत पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। हे सर्व आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत। सर्वप्रथम शहजाद अहमद अतिक अहमद, द्वितीय मोमीन मोहम्मद मोहीन, तृतीय शेख सोहेल शेख अफजल, चौथं मोहम्मद हुसेन, पाचवं मोहम्मद मुस्तफा। प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की हा माल मालेगावहून गुजरातमधील वडोदरा येथे नेला जात होता। या वन्यजीवांची किंमत आणि टेम्पो मिळून एकूण 25 लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वन्य प्राण्यांची तस्करी का केली जाते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। सर्वप्रथम अंधश्रद्धा, अनेक ठिकाणी कोल्ह्यांचे अवयव किंवा नखे तांत्रिक विधीसाठी वापरले जातात। द्वितीय शौक, दुर्मिळ पोपट पाहण्याची अनेकांना हौस असते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना मोठी किंमत मिळते। तृतीय मांस, तीतर सारख्या पक्षाची तस्करी शिकारी आणि मांसाहारासाठी केली जाते। जप्त केलेल्या सर्व प्राणी आणि पक्ष्यांना तातडीने वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे। पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सुरक्षितपणे सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। अटक केलेल्या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नंदुरबार पोलिसांनी केलेली ही कारवाई केवळ तस्करी रोखण्यापुरती मर्यादित नाही, तर ती निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे। निसर्गाची ही संपत्ती आपल्या मौज मजेसाठी किंवा पैशांसाठी नाहीये। जर आपल्याला आपल्या आसपास असे संशयास्पद व्यवहार दिसत असतील तर तत्काळ पोलिसांना नक्की कळवा, कारण आज जर हे प्राणी वाचले तरच उद्याचा निसर्ग वाचेल। तुम्हाला काय वाटतं, अशा तस्करांना कोणती कठोर शिक्षा व्हायला हवी? कमेंट्समध्ये तुमचे मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।